नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपल्याला खूप भयानक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आता कमळीला कळतं की नदीच्या किनारी एक डेड बॉडी सापडली आहे आणि त्याच्याजवळ तिच्या आईचं मंगळसूत्र आहे. पण नियतीने चमत्कार करावा असा चमत्कार घडतो. चक्क राजन तिच्या आईला घेऊन येतो. तेव्हा नक्की हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय मोठा धमाका होणार आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर प्रेक्षकांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की अनिकाला रोहितकडून कळालेलं असतं की चक्क ऋषी कमळीला भेटायला सिद्धटेकला गेलाय. ती पूर्णपणे रागाने लालबुंद झालेली असते. रागाने फणफणत ती कामिनी आजीकडे येते आणि बोलते, आजी, मी त्या कमळीला जिवंत सोडणार नाही. मी आत्ताच्या आत्ता सिद्धटेकला जाणार आणि त्या कमळीचा कायमचा काटा काढून टाकणार. माझ्यात आणि माझ्या ऋषमध्ये जे कोणी येईल ना, त्याला मी कायमचं संपवून टाकेन. तेव्हा कामिनी आजी खूपच कुचकेपणाने हसते आणि बोलते, हे बघ अनिका बाळा, अगं एवढा त्रास करून घेण्याची तुला काही गरज नाही आहे आणि तुलासुद्धा तिकडे जाण्याची काही गरज नाही आहे. मी आधीच माझ्या माणसांना तिकडे पाठवलेलं आहे. ते बरोबर त्या कमळीचं काम तमाम करून टाकतील आणि कोणाला आपल्यावर संशयसुद्धा येणार नाही. त्यामुळे तुला एवढे कष्ट घेण्याची काही गरज नाही. आणि हे ऐकल्यावर अनिका जाम खुश होते आणि बोलते, राणी आजी, उद्याच्या उद्या त्या कमळीचा खेळ खल्लास झाला पाहिजे. इकडे आपण पाहतो तर काय, ऋषी थेट मुंबईहून सिद्धटेकला आलेला असतो. तो चक्क त्याच्या बाईकवरून आलेला असतो. आहे त्या अवस्थेमध्ये तो आता बंड्याला फोन करतो आणि बोलतो, बंड्या, कुठे आहेस तू आणि कमळी कशी आहे, ती बरी आहे ना, मला तिची फार काळजी वाटते. बंड्या मात्र रडायला सुरुवात करतो आणि बोलतो, ऋषी भाऊ, तुम्ही पटकन या, कमळीला तुमची फार गरज आहे. आता या क्षणी तुमचीच तिला जास्त गरज आहे. तेव्हा ऋषी बोलतो, मी आलोय, तुम्ही या इकडे. बंड्या आता कमळीला घेऊन ऋषीकडे येतो. कमळी ऋषीला पाहताच तिला स्वतःला आवरताच येत नाही. ती धावत जाते, त्याला घट्ट मिठी मारून ढसाढसा रडायला सुरुवात करते. ती म्हणते, ऋषी सर, आई सापडत नाहीये, मला खूप भीती वाटायल्या. पोलिसांचं असं म्हणणं आहे की बिबट्यानं माझ्या आईला खाल्लंय, पण माझं मन असं म्हणतंय की माझ्या आईला काय बी नाही झालेलं. ऋषी मात्र तिला शांत करत असतो. ऋषी बोलतो, कमळे, शांत हो बरं, आधी रडायचं बंद कर आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या आईला काही एक नाही झालेलं. आणि तसं पण तू म्हणालीस ना की तिथे सापडलेली साडी तुझ्या आईची नव्हतीच. भले पोलीस म्हणत असतील, सगळे पुरावे असतील, पण ती साडी ती दुसऱ्याच बाईची होती. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आणि तसं पण आपण शांत बसायचं नाहीये. चल, आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशनला जाऊया. माझ्या काही ओळख्या आहेत आणि कमिशनर साहेबसुद्धा माझ्या ओळखीचे आहेत. मी बोलतो त्यांच्याशी, तू शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण तू जर स्वतःला त्रास करून घेतलास तर त्याचा त्रास मला होणार. असं म्हणतच तो कमळी, निंगी, बंड्या तिघांना घेतो आणि पोलीस स्टेशनमध्ये येतो. पुढे आपण पाहतो तर काय, दोघे आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. ऋषी इन्स्पेक्टरवरती खूप भडकतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, नक्की तुमचं काय चाललंय? 2 दिवस झाले कमळीच्या आईचा पत्ता नाहीये. तुम्ही काहीच हालचाल करणार नाही आहात का? एखाद्या श्रीमंताची केस असती तर तुम्ही किती जोमाने कामाला लागला असता, पण ती गरीब आहे म्हणून तुम्ही तिची केस वाऱ्यावरती सोडून देऊ नका. तुम्हाला जोमाने काम करावंच लागेल, नाहीतर मी थेट कमिशनरला फोन करेन. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, ते कोण आहेस तू आणि आम्हाला शिकू नकोस. आमचं काम कसं करायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि तसं पण मी सुद्धा एक गरीब घराण्यातलाच मुलगा आहे, त्यामुळे माझं काम मला चांगलंच माहिती आहे. आणि कमळी मॅडम, मी तुम्हाला फोन करणारच होतो, कारण नदीच्या किनारी एक डेड बॉडी सापडली आहे. पण त्या डेड बॉडीची अवस्था इतकी वाईट झाली आहे ना की ती ओळखण्यापलीकडे आहे. ती बॉडी आम्ही तुम्हाला दाखवूसुद्धा शकत नाही. पण त्या बॉडीजवळ आम्हाला काही पुरावे सापडलेत, तेच आम्हाला तुम्हाला दाखवायचे आहेत. बघा, तुमची ओळख पटतीये का? कमळी मात्र पुरतीच घाबरलेली असते. ती म्हणत असते, नाही इन्स्पेक्टर साहेब, मी नाही बघू शकत. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, हो मॅडम, तुम्ही जर ओळखलं नाही, ओळख पटवली नाही तर कसं कळणार? तुम्हाला बघावंच लागेल. कमळी आता ऋषीकडे बघत असते. ऋषी तिला धीर धरत असतो आणि ऋषी तिला धीर देत असतो आणि म्हणत असतो, कमळे, बघ, तुला छातीवर दगड ठेवावंच लागेल आणि बघावंच लागेल, त्याशिवाय आपल्याला सत्य कळणार नाही. या केसमध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही. आणि मग कमळे आता खूप मोठा धीर एकवटते आणि ते पुरावे बघू लागते. इकडे आता सरकारी दवाखान्यात आपण पाहतो तर काय, राजनला शुद्ध आलेली असते. एकाएकी त्याला शुद्ध येते. तो चक्क उठून बसतो आणि बोलतो, मी इथे कसं काय आलो? कोणी मला इथे आणलं? तेव्हा नर्स बोलते, बघा, तुम्ही शांत व्हा, प्लीज दंगा करू नका. कसं आहे, तुमच्या गाडीचा अपघात झाला होता, तुमची गाडी एका झाडाला धडकली होती. काही माणसं तुम्हाला इथे घेऊन आलीत. हे बघा, ही माणसं. राजन आता त्या माणसांना पाहतो आणि बोलतो, खरंच तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे आज मला जीवनदान मिळालं. तुमचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. खरंच सिद्धटेकची माणसं मनाने खूप मोठी आहेत. आणि एकाएकी त्याचं शेजारी लक्ष जातं. शेजारी आपण पाहतो तर काय, सरू पडलेली असते, जी की कोमात असते. थोड्या वेळापूर्वीच आदिवासी लोक तिला घेऊन आलेले असतात.
तिला पाहताच राजनला खूप मोठा धक्का बसतो. तो तिच्या जवळ जातो आणि बोलतो, गौरी गौरी, ही तर माझी गौरी आहे. अगं गौरी, उठ ना, तुला माझ्यासाठी उठावंच लागेल. तुला नक्की काय झालं आहे? तेव्हा डॉक्टर बोलतात, हे बघा, त्या कोमात गेल्या आहेत आणि आम्हाला नाही वाटत त्या कोमातून बाहेर येतील. त्यांची अवस्था फार विकट आहे. आणि आम्हाला सांगा, तुम्ही कोण? तुम्ही यांचे नातेवाईक आहात का? नाही म्हणजे आम्ही फोन करणारच होतो, पण बरं झालं तुम्ही सापडला. राजनचा गौरीला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण गौरी काय उठत नसते. तेव्हा तो तिचा हात पकडतो आणि बोलतो, गौरी, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे, तुला आपल्या मुलीची शपथ आहे, माझी शपथ आहे, असं म्हणतच तो रडू लागतो. त्याच्या अश्रू आता सरूच्या हातावरती पडतात आणि मग काय चमत्कार होतो. सरूला चक्क शुद्ध येते. सरू हळुवारपणे डोळे उघडते. ती बोलते, अहो तुम्ही इथं इथं माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी कुठे आहे? माझ्या पोरीला मला तिच्या बापाचं नाव सांगायचं आहे. जर मी माझ्या पोरीला तिच्या बापाचं नाव सांगितलं नाही तर ही दुनिया तिला जगू द्यायची नाही. तेव्हा राजन बोलतो, हो हो गौरी, पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला एक सांग, ही अवस्था तुझी अशी कशी काय झाली? तेव्हा गौरी बोलते, खरं तर मी माझ्या लेकीला तिच्या बापाचं नाव सांगणार होते. तेवढंच तिच्यावरती कुणीतरी गोळी चालवली, पण ती गोळी मी झेलली आणि मी दरी जाऊन पडलो. आणि एकदमच त्याला आठवतं की गौरी जेव्हा त्याला भेटली होती तेव्हा तिने त्याला सांगितलं होतं की मी का दुसऱ्या माणसाशी लग्न केलं आहे. तो बोलतो, ठीक आहे, मग तू तुझ्या मुलीला नक्की कोणत्या बापाचं नाव सांगणार आहेस, माझं की त्या दुसऱ्या बापाचं? तेव्हा गौरी जोरातच ओरडते, ग बसा, असं अभद्र बोलू नका. मी तुमच्याशी खोटं बोलले होते. तुमचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी लग्न केल्याचं खोटं नाटक केलं होतं, तुम्हाला खोटं सांगितलं होतं, बाकी काय बी नाही. आणि हे ऐकून राजनला खूप मोठा धक्का बसतो. तो तिला घट्ट अशी मिठी मारून रडू लागतो. इकडे आपण पाहतो तर काय, कमळे आता पाकिटातले ते सगळे पुरावे पाहते आणि ते पुरावे बघितल्यावर ती ढसाढसा रडायला सुरुवात करते. ऋषी तिला गप्प करण्याचं काम करत असतो, पण कमळे काही शांत व्हायला तयार नसते. ती बोलते, ऋषी सर, ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली. या सगळ्या वस्तू माझ्या आईच्या आहेत. हे बघा, हे छोटंसं मंगळसूत्र घंटणटीचं, ज्यामध्ये एक सोन्याचा मणी आहे आणि आजूबाजूला काळे मणी आहेत. ऋषी सर, अहो तुमच्या लक्षात येते का, हे माझ्या आईचंच आहे. याचा अर्थ माझी आई गेली का ऋषी सर? तेव्हा ऋषी समजावत बोलतो, कमळी, अगं प्लीज पॅनिक होऊ नकोस. अगं मी स्वतः बघितलंय, या गावामध्ये बऱ्याच बायकांकडे असं मंगळसूत्र आहे, सेम टू सेम असंच घंटण आहे. तेव्हा कमळी रडतच म्हणत असते, नाही सर, नाही सर, हे माझ्या आईचंच आहे, कारण हे मंगळसूत्र मी स्वतःच्या हाताने ओवलं होतं तिच्यासाठी, खूपच प्रेमाने. हे घंटण मी स्वतःच्या आईला स्वतःच्या हाताने तयार करून दिलं होतं. या घंटणमध्ये माझ्या मायेचा स्पर्श आहे, त्यामुळे मी विसरू शकत नाही. मी 100% तुम्हाला सांगते, हे माझ्या आईचंच आहे. आणि हे जेव्हा कमळीला उमगतं, ती ढसाढसा रडायला सुरुवात करते. इकडे आपण पाहतो तर काय, गौरी म्हणत असते, अहो चला, मला माझ्या मुलीकडे घेऊन चला, मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. जोर मी तिला सत्य सांगत नाही, जोर तिला तिच्या बापाचं नाव सांगत नाही, तोवर माझ्या जीवाला जीव येणार नाही. चला बरं. तेव्हा राजन बोलतो, गौरी, अगं प्लीज जरा शांत हो, अशी पॅनिक होऊ नकोस. तुझ्या लक्षात येते का, तुझ्या जीवाला धोका आहे. तू जसं की म्हणालीस की तुझ्यावरती कोणीतरी गोळी चालवण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय, काही गुंड तुझ्या मागावरती आहेत. कोणाची तरी तुझ्याशी पर्सनल दुश्मनी आहे. त्यामुळे आपण गावामध्ये हिंडणं बरोबर नाही. आपण एक काम करू, पोलिसांकडे जाऊ, तिकडे आपल्याला पोलीस प्रोटेक्शन मिळेल. तू सेफ राहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा गौरी बोलते, ठीक आहे, मी जाते. तेव्हा राजन बोलतो, गौरी, अगं तुझ्या पायाला लागलंय, तू कशी जाशील या अवस्थेमध्ये, मी तुला घेऊन जातो. असं म्हणतच चक्क राजन तिला उचलतो आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. कमळी आता तिच्या आईला पाहते आणि जोरातच ओरडते, आय, अगं तू इथे कशी काय? आणि राजन काका, तुम्ही इथे? तुम्ही माझ्या आईला इथे कसे काय घेऊन आला? आणि ही तुम्हाला कुठे सापडली राजन काका? तेव्हा राजन जोरातच ओरडतो, काय म्हणजे ही तुझी मुलगी आहे? कमळी तुझी मुलगी आहे? आणि मग काय, राजन आता सर्वांसमोर खूप मोठा बॉम्ब फोडतो आणि बोलतो, कमळी, अगं हीच माझी गौरी आहे, हीच तुझी आई आहे आणि हीच माझी बायको आहे. तेव्हा कमळी बोलते, राजन काका, अहो हे काय बोलतायचं तुम्ही? कारण तिला विश्वासच पटायला तयार नसतो. तेव्हा कमळीची आई गौरी बोलते, हो हो कमळी, हे जे काय बोलतायत ना, त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. तू दुसरी तिसरी कोणी नसून कमळी राजन महाजन आहेस. खरं तर त्या दिवशी मी तुला तुझ्या बापाचं नाव सांगणार होते, तुझं अस्तित्व तुला सांगणार होते की तूच कमळी राजन महाजन आहेस. पण त्यापूर्वी गोळी लागली आणि मी दरीत कोसळले, त्यामुळे मला तुला नाव सांगता आलं नाही. ऋषी बोलतो, कमळी, अगं तुझ्या लक्षात येते का, त्या दिवशी माझ्या आईने तुला खूप हिणवलं, पण आता माझ्या लक्षात आलंय तू कुणी छोटी मोठी व्यक्ती नाही आहेस. आणि हे जेव्हा माझ्या आईला कळणार आहे ना, तेव्हा तिची बोलतीच बंद होणार आहे. हे ऐकताच राजन कमळीच्या हातातून ते मंगळसूत्र घंटण घेतो आणि स्वतःच्या हाताने सरूच्या गळ्यात बांधतो. राजन डोळ्यात आग आणून प्रतिज्ञा घेतो आणि बोलतो, कमळी बाळा, मी तुला वचन देतो, ज्याने कुणी माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलाय ना, त्याला मी जिवंत सोडणार नाही. चला आता तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरी जायचंय.
तेव्हा आता सरू स्वतःहून सांगेल का कामिनीचं महापाप, हे बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.